नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ आणि मी सुधाकर सपकाळे. आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र आणि प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष असं पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देश असल्यामुळे आपल्याला जे राजकीय पक्ष आहे याच्याविषयी माहिती करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजा आपण बऱ्याचदा काही प्रोव्हर्ब्स किंवा आपण काही म्हणी किंवा आपण काही वाक्प्रचार ऐकत असतो की राजकारण आहे, राजकीय आहे, हा राजकीय पक्ष आहे, तो राजकीय पक्ष आहे. मग त्याच्याविषयी आपल्याला माहिती करून घेणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. कारण आपल्याला मग आपल्या भारतातील राजकीय पक्षांची थोडीफार का होईना बरीच माहिती आपल्याला मिळत असते. बरोबर आहे. मग आपण पाहिलं असेल की मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल असा एक टॉपिक पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की निवडणुकीचे प्रक्रिये किंवा मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतलेले आहे. संविधान म्हणजे राज्यघटना आणि राज्यघटनेने ठरवून दिलेले निवडणुकीची जी प्रक्रिया आहे आपण ती समजून घेतलेली आहे मागच्या 2 पाठांमध्ये. सामान्य जनता असेल, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. बरोबर आहे. आपण म्हटलेलंच आहे की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि तो चालवण्यासाठी तिथे राज्य शासन यंत्रणा निर्माण करण्यासाठी आपल्याला राजकीय पक्ष हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. उदाहरणार्थ लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. आपण पाहत असतो निवडणुका आल्या की आपल्याला विविध प्रकारच्या राजकीय पक्षांचे होर्डिंग्स आणि बॅनर्स पाहायला मिळतात. आपण विचार करतो इतके पक्ष आहे का सर? हो, इतके पक्ष असतात. कारण आपल्याकडे अमेरिकेसारखी जे आपण पाहतो की फक्त 2च पक्ष तिथे असतात तशी पद्धत नाही. आपल्याकडे स्वातंत्र्य आहे की राजकीय पक्ष जास्त असू शकतात. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते आणि राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करत असतात. बघा, मग आपण पाहतो की जिथे लोकशाही आहे त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये मग भरपूर याच्यामध्ये आपल्याला काय दिसत असतं की राजकीय पक्ष यांचं महत्त्व असतं आणि ती व्यवस्था असते आणि किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. मग प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल सर मग इथे सत्तेसाठी स्पर्धा का करावी? विद्यार्थी मित्रांनो, सत्तेसाठी स्पर्धा नाही झाली किंवा सत्तेवर जो पक्ष आहे आणि त्याला विरोधी पक्ष नसेल तर मग ही जी प्रक्रिया असते ही चुकीच्या मार्गाने जात असते. म्हणून राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे आणि इतर राजकीय पक्षांनी सत्तेसाठी संघर्ष करणे अतिशय गरजेचे आहे. बरोबर. पुढे मग आपण याच्यामध्ये आता पुढे ओळख करून घेणार आहोत. मग तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्याही कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील. समजा आपली शाळा आहे किंवा आपलं परिसर आहे, मग इथे अनेक गट असतात, संस्था असतात, संघटना असतात. कोणत्या तरी कामाचा ते काय करत असतात? पाठपुरावा करत असतात. आणि पाठपुरावा करणे म्हणजे काय? तर आमची कामं व्हायला पाहिजे. मग सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. बरोबर आहे. आणि विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचतात. मग आता बरेच आंदोलनं होतात, चळवळी होत असतात आणि तुम्ही काय करत ते वाचतात. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना आपल्याला दिसतात. आलं लक्षात? बघा, मग समजा शाळेतील समस्या असतील, परिसरातील असतील, ह्या ज्या गट असतात ते आपल्या समस्या मांडतात. मग आपण बऱ्याच चळवळी, आंदोलन हे आपण पाहत असतो. उदाहरणार्थ मला सांगता येईल एक उदाहरण की अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये उपोषण केलं होतं. त्यांनी चळवळीच्या मार्फत, आंदोलनाच्या मार्फत ते उपोषण छेडलं
ती आंदोलन चळवळ ती चालवली, पण त्याचा परिणाम काय झाला की ते आंदोलन झाल्यानंतर मग एका पक्षानं जन्म घेतला, तो म्हणजे आम आदमी पक्षाचा. ते उल्लेख आपण इथे करूया. बरोबर आहे. म्हणजे मी फक्त उदाहरण दिलं तुम्हाला की असा जन्म हा चळवळी आणि या ज्या संस्था असतात, गट असतात, आंदोलनं असतात त्याच्यामधनं निर्माण होत असतात आणि ते पुढे मग काय करतात, एक राजकीय पक्षामध्ये त्याचं विलीन होतं किंवा रूपांतर होत असतं. पुढे मग राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. बरोबर आहे. राजकीय पक्ष निवडणुका लढवण्यासाठीच असतात आणि ते पुढाकार घेत असतात आणि मग हे सर्व करत असताना समाजातील अन्य संस्था, संघटना असतील, राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. बघा, आपण म्हटल्याप्रमाणे की ज्या काही समजा अन्य संस्था असतील, संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असते, परंतु त्यांची उद्दिष्ट व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. बघा, आता राजकीय पक्ष ही एक सामाजिक संघटनाच असते, पण विद्यार्थी मित्रांनो, काळानुरूप याचं जे अजेंडा असतो हा भरकटत जातो. काही काही पक्षांचा टिकून असतो, काही काहींचा हा भरकटत जातो आणि मग हे सामाजिक संघटनच असतं, परंतु त्यांची कार्यपद्धत वेगळी असते. बरोबर. मग या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. बघा, आता राजकीय पक्षाची एक वेगळी व्याख्या इथे मांडलेली आहे. कशी की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतात, अशा संघटनांना राजकीय पक्ष आपण म्हणत असतो. बरोबर आहे. आता काही काही ज्या सामाजिक संघटना असतात त्या राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, पण त्या फक्त सामाजिक संघटना असतात. पण राजकीय पक्ष जर म्हटलं तर ह्या ज्या संघटना असतात या ठिकाणी भाग घेतात आणि निवडणूक प्रक्रियेचा ते हिस्सा होतात, म्हणून त्यांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्याचप्रमाणे त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. नुसतं फक्त निवडणूक लढवायची का? नाही. राजकीय पक्ष फक्त स्थापन करायचा आहे का? नाही. त्याच्यामागे ज्या पाऊलखुणा असतात किंवा ज्या अभिलाषा असतात त्या वेगळ्या असतात. आपला पक्ष हा सत्तेवर गेला पाहिजे आणि आपला जो अजेंडा आहे, आपली जी विचारधारा आहे, आपण भारतासाठी काय करू शकतो हे त्या ठिकाणी ते मांडत असतात. मग समजा निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करण्याचा लोकांचा हा गट होय. राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे सांगता येईल. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक राजकीय पक्ष असो, यांचे काहीतरी उद्दिष्ट असतात, यांची वैशिष्ट्य असतात. ते वैशिष्ट्य आपण आता पुढील प्रमाणे पाहणार आहोत. उदाहरणार्थ सत्ता मिळवणे. आता समजा सत्ता मिळवणे म्हणजे काय? मी आधीच म्हटलं की एकच राजकीय पक्ष जर सरकार स्थापन करत असेल आणि तोच राजकीय पक्ष जर समजा या ठिकाणी कायम सत्तारूढ असेल, तर त्याची वाटचाल ही चुकीच्या दिशेने होत असते. कारण मग आपण बऱ्याच गोष्टी या त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहता येत नाही. बरोबर आहे. मग पहिलं वैशिष्ट्य आहे राजकीय पक्षांचे सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. बरोबर. आपण म्हटलं की निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच त्यांचा काय असतो, तर खाली दिलेला आहे आपण पाहू शकतो. तर हेतू केवळ सत्ता मिळवणे असाच असतो. मग आता आपल्याला असंही म्हणता येईल की सत्ता मिळवल्यानंतर जे समाज माध्यमाचे कामं असेल, विकास असेल, डेव्हलपमेंट असेल, काही प्रश्न असतील ते मांडत असतात. ती विचारधारा असते आणि अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. बघा, सत्ता मिळवणे चुकीचं नाही आहे, सत्ता संघर्ष करत असताना ते मिळवणे चुकीचं नाही आहे, पण आपण जो ठरवलेला अजेंडा असतो नागरिकांसाठी,
आपल्या भारतातील लोकांसाठी, तो मात्र त्या स्पर्धेचं स्वरूप निकोप असावे, ते भरकटलेलं नसावे. बरोबर. पुढे आपण पाहू शकतो विचारसरणीचा आधार. प्रत्येकाची विचारसरणी असते. तुम्ही हे व्हिडिओ ऐकत आहात, तुमचे काही पक्षांविषयी विचारसरणी असेल आणि त्या विचारसरणीच्या माध्यमातून तुम्ही मग आपल्या विचारांना आकार देतात आणि एक आपला राजकीय पक्ष आपल्याप्रमाणे आवडीचा करून घेतात. मग तो राजकीय पक्ष असेल किंवा व्यक्तीमुळे तो पक्ष तुम्ही स्वीकारला असेल किंवा त्या तत्वांमुळे तो पक्ष स्वीकारला असेल, अशी विचारसरणी मग आपल्याला आकार देत असते आणि विचारसरणीचा आधार आपण पाहणार आहोत. मग आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहू शकतो की प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. बरोबर आहे. मी आधीच म्हटलं की प्रत्येकाला आपलं मतांतर मांडण्याचा आपल्या लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि जे पक्ष सत्तेसाठी संघर्ष करतात किंवा प्रयत्न करत असतात, त्यांची प्रत्येकाची काही ना काही विचारधारा असते. बरोबर आहे. मी इथे बसलेलो आहे, तुमच्याशी बोलते आहे. माझी विचारधारा म्हणजे की माझं शिकवलेलं तुम्हाला समजावं, ही माझी विचारधारा आहे. बरोबर. मग राजकीय पक्षांची काही ना काही विचारधारा असतेच, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते आणि ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. मी आधीच म्हटलं की आपल्याला एखाद्या पक्षाची विचारसरणी, त्यांचा अजेंडा जर आवडत असेल, त्याच्यातील एखादी व्यक्तित्व आवडत असेल, तर आपण त्या पक्षाला आपलं जे मत असेल किंवा आपला जो व्ह्यू असेल आपण त्यांना देत असतो. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते त्या पक्षाला, त्या लोकांना लोक पाठिंबा देत असतात. पक्षाला लोकांचा जे पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. जनाधार म्हणजे लोकांचा आधार असेल तर तो पक्ष सत्तेमध्ये येत असतो आणि आधार नसेल तर नाही. तुम्ही पाहत असतात, आता बिहारची निवडणूक झाली, त्या ठिकाणी आपण पाहिलं RJD असेल, JDU असेल, BJP असेल, यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या, काँग्रेस असेल. पण आपण पाहिलं असेल की ज्या सभेला जो जनाधार असतो तो म्हणजे त्या लोकांचा त्यांना पाठिंबा असतो. असंही होतं की भरपूर वेळा गर्दी होते पण ते मतात रूपांतर होत नाही, असंही होतं. पण बहुतेक वेळा आपण असा अंदाज काढू शकतो, जर सभांना जनाधार असेल तर बहुतेक प्रमाणात त्याच पक्षाचं शासन त्या ठिकाणी येत असतं. आपण पाहिलं बिहारमध्ये की JDU असेल, RJD असेल, BJP असेल, काँग्रेस असेल, या पक्षांच्या आपण ज्या सभा पाहिल्या त्याच्यावरनं आपल्याला जनाधाराची संकल्पना येऊ शकते. उदाहरणार्थ आपण तुमच्या वर्गातील एखादी उदाहरण घेऊ शकतो की मॉनिटर निवडीचं किंवा वर्गप्रतिनिधी निवडीच्या वेळेस आपण काय करतो की शिक्षक 2 ते 3 मुला-मुलींना उभं करतो आणि याच्यापैकी तुम्हाला कोणाला यांना वर्गप्रतिनिधी करायचं आहे, मग तुमचं मतदान होतं थोडक्यात. आणि त्या मतदानानुसार मग ज्याला तो जनाधार असेल, विद्यार्थीनींचा पाठिंबा असेल, तो मुलगा, ती मुलगी वर्गप्रतिनिधी होते. बरोबर. पुढे त्याला पक्षाचा जनाधार असे म्हणतात आणि आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. बघा, आता या नवीन इरामध्ये किंवा नवीन युगामध्ये आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो की सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. देश म्हटल्यावर विकास ही विचारसरणी, बरोबर आहे. देशाची प्रगती, समृद्धी ही विचारसरणी सारखीच असते. मग तुम्ही म्हणाल का हो सर, बरेच जे राजकीय पक्ष असतात त्यांच्या बऱ्याच अशा विसंगत वाटतात. हो, काही ज्या असतात वैचारिक, आपण त्याला जडणघडण म्हणतो किंवा विचारसरणी म्हणतो, ही वेगळी बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फक्त फरक करणे अवघड झालेले आहे. मग आता आपण असं डायरेक्ट अप्रत्यक्षरित्या आपण असं बोलू शकत नाही की सर या पक्षाची विचारसरणी आहे, त्या पक्षाची ती विचारसरणी आहे, पण आपण अशा पक्षांविषयीची विचारसरणींचा फरक करणे आपल्याला अवघड होऊन बसते की नेमकी यांची विचारसरणी काय आहे. बरोबर. मग आपण जर पाहिलं तर असे बऱ्याच पक्षांच्या जे विचारसरणी असतात विद्यार्थी मित्रांनो, ह्या आपल्याला थोड्या विसंगत पण वाटतात आणि थोड्या रेसिप्रोकल म्हणजे समांतर पण वाटतात. पण त्या सर्व विचारसरणी या देशासाठीच असतात, हे आपल्याला विसरता कामा नये. बरोबर.
त्याच्यामध्ये मतमतांतर असतील, हा भाग वेगळा. आपला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात आणि सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. तुम्ही पहा, आता ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये बऱ्याच नेत्यांनी अशी प्रलोभनं दाखवली की आम्ही इतक्या लाख लोकांना नोकरी देऊ, आम्ही असा रोजगार देऊ. पण मग राजकीय पक्ष एक कार्यक्रम निश्चित करतात, त्याला आपण त्यांचा अजेंडा म्हणतो किंवा त्यांची जी पुस्तिका असते त्याच्यामध्ये ते त्याची जी छापील असतं आणि ते मग सादर करतात लोकांना की नाही आम्ही सत्ता आल्यावर असं करणार आहोत, आम्ही कर्जमाफी करणार आहोत, आम्ही वीज बिलं फ्री करणार आहोत, आम्ही शेतीसाठी या योजना करणार आहोत. आणि सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. बहुतेक अंशी केली जात नसेल पण प्रॉमिस करतात. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. हे वाक्य महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे, त्या अजेंड्याच्या आधारे मग लोकांचा पाठिंबा, जनाधार मिळवण्यासाठी हे राजकीय पक्ष आपल्याला प्रयत्न करताना दिसतात. मग आपण पाहू शकतो की आपण या राजकीय पक्षांचा आढावा घेत आहोत. याच्यामध्ये आपल्याला समजेल की आपण या ठिकाणून पक्ष आणि त्याची जी विचारसरणी असेल, राजकीय पक्ष असेल, त्याचा आपण थोड्याफार प्रमाणात आढावा घेतलेला आहे. जो पुढील टॉपिक असेल तो क्रमशः पुढे. धन्यवाद.